नागपुर जिले के रामटेक और पारशिवनी तहसील के अंतर्गत आने वाले पटगोवारी, आमाड़ी और आसपास के क्षेत्रों में प्रस्तावित लगभग 3000 हेक्टेयर की एमआईडीसी परियोजना का विरोध तेज होता जा रहा है। पटगोवारी गांव में स्थानीय नागरिकों और किसानों ने प्रशासन के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया, जिसके चलते भूमि मापने पहुंचे एमआईडीसी और भू अभिलेख विभाग के अधिकारियों और कर्मचारियों को बिना काम किए वापस लौटना पड़ा। राज्य मंत्री एड आशीष जायसवाल के ड्रीम प्रोजेक्ट माने जा रहे इस एमआईडीसी प्रकल्प को लेकर ग्रामीणों और किसानों में नाराजगी बढ़ती जा रही है। इस परियोजना के तहत करीब 3000 हेक्टेयर कृषि भूमि को एमआईडीसी के अधीन लाने की तैयारी की जा रही है। इस प्रक्रिया के तहत एमआईडीसी और भू अभिलेख विभाग के अधिकारी पटगोवारी गांव में भूमि की नापतोल करने पहुंचे थे, लेकिन स्थानीय किसानों और ग्रामीणों के भारी विरोध के कारण अधिकारियों को अपना काम बीच में ही रोककर वापस लौटना पड़ा। विरोध प्रदर्शन की खास बात यह रही कि इसमें किसी राजनीतिक दल या नेता की मौजूदगी नहीं थी। स्थानीय नागरिकों, महिलाओं और युवाओं ने स्वयं मोर्चा संभालते हुए अपने जीवन बचाने की मांग उठाई। ग्रामीणों का कहना है कि रामटेक और पारशिवनी क्षेत्र में पहले से मौजूद एमआईडीसी की स्थिति संतोषजनक नहीं है। इसी कारण किसान अपनी उपजाऊ कृषि भूमि नई परियोजना के लिए देने को तैयार नहीं है। प्रदर्शन के दौरान स्थानीय महिलाओं और युवाओं ने प्रशासन के खिलाफ नाराजगी जाहिर करते हुए अपनी जमीन और आजीविका बचाने की मांग दोहराई। आम्ही पटगोवारी गावातील सर्व युवा पिढी युवास्थ यांचं म्हणणं आहे की पटगोवारी गावातील एमआयडीसीचा प्रकल्प नाही आला पाहिजे, याला रद्द केला पाहिजे। कारण की पटगोवारी गावातील कोणी बेरोजगार व्यक्ती आहे ना, जो कोणत्याही शासनाच्या नोकरीवर डिपेंड असेल किंवा काही असेल, सर्व इथं आत्मनिर्भर आहे, सर्व शेतीवर निर्भर आहे, शेतीपूरक व्यवसाय करत आहे। करीत आम्ही सर्वांना निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, एडीएम साहेबांना सुद्धा, जिल्हाधिकारी यांना भी दिलेलं आहे की पटगोवारी गावातील एमआयडीसी आली नाही पाहिजे, याला रद्द करावा। आमची शेती एमआयडीसी मध्ये जात आहे, पण आम्हाला शेती द्यायची नाही आहे, कारण आमची शेती सुपीक आहे आणि आमच्या या शेतीवरच आमचा पुनर्निर्वाह चालतो। तर आम्ही शेती देणार नाही। आमच्या गावातील कोणतेच शेतकरी शेती देणार नाही आहे। सर्व शेतकरी मिळून आम्ही आमच्या जीवाला काही होईल तरी चालेल, पण आम्ही शेती देणार नाही। माझ्याकडे प्रॉपर्टी काहीच नसल्यामुळे मी शेतावरच्याच भरोश्यावर अवलंबून आहे, कारण की शेतापासून आमच्या इथे रोजगार नाही, काही नाही आणि कंपन्या पण आहेत तिथे, पण आमच्या जमत नाही। कोणाला बिमारी होते, कोणाला काही। आम्हाला शेतीपासून आमचं पोट भरते आणि आम्ही शेताकडे जातो, त्यांच्याकडे मजुरी करतो। त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की आमची शेती गेल्या नाही पाहिजे। वरून तुम्ही जे एमआयडीसी जे डिक्लेअर केलं गव्हर्नमेंटनं, त्याच्यापासून इतका दुष्परिणाम होणार, कारण की जे कंपन्या येतील त्याच्यामधून पाणी खराब येणार, वातावरण आहे कारण ते त्याच्यामध्ये टावर दिला जाईल, ह्या पूर्ण याच्यानं आमच्या सेहतवर खराब होणार आणि पूर्ण गावावर बी दुष्परिणाम होणार। आमची शेती आम्हालाच हवे, आम्ही शेती देणार नाही। काही भाग म्हणून तरी पण आम्ही शेती देऊ नाही। आमची पोट भरायची वस्तू आहे, आम्ही पोट काय ना भरून आमच्याशी काम बनत नाही। आम्ही कोणालाही देऊ आणि ते पैसा पाणी आणून सनी आम्ही आपलं जेवण करू। आम्ही शेती म्हणजे द्यायचीच नाही, म्हणजे नाही द्यायची। आम्हाला शेती द्यायची नाही, आम्हाला एमआयडीसी येऊ द्यायची नाही, आम्हाला पाहिजे नाही, नाही नाही नाही। आज इथे एमआयडीसी करिता पूर्ण गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आणि सर्व ग्रामस्थांच्या ह्या जीविकेचा प्रश्न आहे, म्हणून पूर्ण गावांनी एमआयडीसीला विरोध आहे आणि आमची शेतजमीन ही आम्ही एमआयडीसीला देणार नाही, हा आमचा आहे। याच्यासाठी कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही सामोर राहूल, ही गावकऱ्यांची आणि सगळे जिकडे नयाकोंड, पारशिवनी किंवा आंबडी ह्या शेतकऱ्यांची जमीन आम्ही जाऊ देणार नाही।